नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी विलासाद्रट मार्कडवाडी. आमच्या इथे आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले तसेच त्यांच्या बरोबर प्रवक्ते अतुलजी लोंढे साहेब, आमचे लोकप्रिय आमदार रामहरी अप्पा रुपनवर, तसेच पटोले साहेबांबरोबर आलेली विविध नेते मंडळी यांचं प्रथमतः मार्कडवाडी गावामध्ये सहर्ष स्वागत. माजी आमदार बंटी सपकाळ हे उपस्थित राहिले. चेतन नरोटे साहेब हे बी माजी आमदार उपस्थित आहेत. त्यांचं बी नंदकुमार पवार अध्यक्ष ते घेतले. यशपाल भिंगे साहेब त्या दोघांनी त्या दिवशी भेट दिलेली आहे, आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तर हे गावामध्ये असं कधी होणार नाही, कारण पहिल्यापासून मोहिते पाटलांच्या बरोबर एक गाव होतं, त्याच्यानंतर जानकर साहेबांच्या बरोबर गाव होतं. पवार साहेब 2004ला उभं राहिलं त्यावेळी इथनं लीड होतं, विजयदादांना लीड होतं, पुन्हा धैर्यशील भयांना लीड होतं, जानकरांना लीड होतं. आणि आता जे असं काय झालं की मतदान विरोधात गेलं, तर त्याची आम्हाला शहानिशा करायची होती, म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचा अर्ज दिला होता तहसीलदारांना. त्यांनी तो धुडकावून लावला आणि इथं 3 तारखेला मतदान होतं. प्रत्येक 12 उमेदवारांना आम्ही इथं बोलवलं होतं, तुम्ही उभं राहा, थांबा. आणि आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, ज्याला मतदान ज्यानं केलंय त्यालाच द्या आणि खरी पडताळणी आम्हाला बघू द्या. पण आमच्यावर 144 कलम लावून गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल प्रथमतः शासनाचा निषेध करतो आम्ही. आणि आता जे बोलून गेले ते बरेच जण, त्याने ईव्हीएम बद्दल बोलायला पाहिजे होतं. तिसरंच का घुसळण काढून काहीतरी दिशाभूल गावाची करून मुद्द्याचं बोला ना. तुम्ही मग 288 मशीन जोडून टाकायला पाहिजे होत्या. कशाला ह्याला तर निवडून दिलं तुम्ही? हा, कशाला? तुम्हाला विरोधी पक्ष नेताच नको आहे तर तुम्ही 288 मतदान जोडून टाकायचे ना मशीनी. आता जर जोडले तेच आमच्या मताची चोरी झालेली आहे. पटोले साहेबांना विनंती आहे, तुम्ही आमचा आवाज बुलंद करावा. पवार साहेब परवा येऊन गेले, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिलाय. आम्ही लढायला तयार आहे. आम्हाला ईव्हीएम नकोच आहे, कारण फोन केला कुणी, फोन उचलला तर पैसे खात्यावर जमा होत जात आहेत, कट होऊन जात आहेत. 22 लाख किलोमीटरवर ऑपरेट केलं जातंय चंद्रावर, आणि इथनं हॅक होत नाही काय मतदान? आता सांगून गेलो आधी. तुम्ही सांगा, पैसे खात्यावर जाते का नाही? हॅलो मनीष तर, आणि मग हे होत नाही काय? 22 लाख किलोमीटरवर हॅक होतं, खालीवर होतं यान, आणि एवढं त्यांना होत नाही काय? मशनी जोडलेले आहेत. इतका मोठा पराभव होणार नाही, होणारच नाही. इकडं फार तर इकडं तिकडं झालं असतं. पटोले साहेबांच्या काँग्रेसला 90 लाख मतं आहेत. 19 लाख मतं एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे 56 आमदार निवडून आलं आणि पटोले साहेबांचे 14. गुहळ तर बघा 16. पवार साहेबांना 72 लाख मतं पडली. आजीदादांना 54 लाख मतं पडली. आजीदादाचे 41 आमदार निवडून आलं आणि पवार साहेबांचं 10 आमदार निवडून आलं. केवढा मोठा घोळ! आणि सांगणार देवेंद्र फडणवीस सांगणार आम्हाला बी ह्याच्यात लोकसभेत 1 कोटी काही ते 34 लाख मतं पडली, पण आमचं खासदार 6 का 7 निवडून आलं. ही त्यांना जोडाजोडीच आहे. कारण काय झालं, लोकसभेला ती गाफील राहिली, त्यांनी मशनी जोडल्या नाहीत, आता जोडल्या, जाणून बुजून जोडल्या. आमच्या गावचं मतदान एकूण आहे 2400. आमच्या गावाचं मत असं आहे की ईव्हीएमवर मतदानच नको, आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान पाहिजे. आणि जर बॅलेट पेपरवर मतदान होणारच नसेल तर आम्ही मतदानच करायला येणार नाही. कुणाला लढायचं त्याला लढू द्या, जिल्हा परिषदला आम्ही मतदान करणार नाही. तर सर्वांना विनंती आहे
सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही लढा सुरू ठेवलाय, महात्मा गांधींनी लढा सुरू केलाय, त्याला सगळ्यांनी देशातल्या नेते मंडळी पाठिंबा द्यावा एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद.